आरक्षण आहे, वर्गीकरण हे झालं पाहिजे. कुठपर्यंत असा समाज तीन दुबळ्यामध्ये असं राहणार? कुठपर्यंत समाजावर अन्याय, समाजाला किती अन्याय सहन करावा लागला? कुठपर्यंत या शासन झोपलंय का? आज ही शासन जी झोपलेला आहे त्याला जागा करण्यासाठी आज जिल्हा कार्यालयावर महामोर्चाचं आयोजित केलेलं आहे. मोर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे धाराशिवमध्ये. महिला मोठ्या प्रमाणात आल्या. का सरकारकडे मागणी आहे? पहिल्यांदा आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो, कारण आज बरेच वर्ष झालं मातंग समाजा आरक्षण वर्गीकरणासाठी मोर्चे काढले, आंदोलन केलं, तरी देखील ह्या समाजाला जाग आलेली नाही. त्या संदर्भात आज अण्णाभाऊ साठे चौक ते धाराशिव महामोर्चाचे आयोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात मातंग समाज, मातंग भगिनी इथे मोठ्या उत्साहात जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही जाणार. आज आमचा समाज पाठीमागं राहिल्यामुळं आज आम्हाला आरक्षणाची भरपूर प्रमाणात गरज आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचा समाज पाठीमागं राहिल्यामुळं आम्हाला एवढं पेटून उठायची वेळ आलेली आहे. आणि आमच्या SC-मध्ये 59 जातीमध्ये मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं एवढं सरकारकडे आम्ही विनंती करत आहोत. सरकारने लवकरात लवकर वर्गीकरणाचा निर्णय घेण्यात यावा. त्याचा अन्यथा याच्यापेक्षाही मोठा आंदोलन उभारण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत.